नमस्कार, मी डॉक्टर संजीवनी राजवाडे। गुळ जेव्हा आपण आपल्या औषधामध्ये वापरतो तेव्हा गुळाचा आपलं शरीर स्वच्छ करण्याकरता अतिशय एक चांगला उपयोग आपल्याला आहे। तो कसा, तर जेव्हा आपण गुळ खातो त्यावेळेला आपल्या श्वासनलिकेतला कफ असतो किंवा कुठल्याही तऱ्हेचं पोल्युशन असतं ते अतिशय सहजपणे क्लिअर होऊ शकतं। ज्या लोकांची नोकरी ही कापडाच्या इंडस्ट्रीत असते, कुठल्याही प्रकारचं कापड, मग ते वुलन, कॉटन, पॉलिस्टर अशा ठिकाणी ज्यांना रेग्युलर काम करावं लागतं तेव्हा त्या धाग्यांचे बारीक बारीक कण श्वासातून आपल्या श्वासनलिकेत अडकत असतात। जेव्हा आपण बाहेर काम करत असतो अशा वेळेला हवेतली धूळ आणि त्याबरोबर येणारे जीवजंतू हे सुद्धा आपल्या श्वासावाटे आत जातात आणि श्वासनलिकेमध्ये चिकटून बसलेले असतात। याकरता गुळाचा अतिशय चांगला उपयोग होतो। रात्री झोपताना अशा लोकांनी साधारणपणे 4 ते 5 ग्रॅम गुळ हा जेवल्यानंतर खावा। त्यानंतर पाणी वगैरे काही एक पिऊ नये। यामुळे सगळे जे चिकटलेले जीवजंतू असतात किंवा कण असतात ते पूर्णपणे निघून जातात आणि आपली श्वासनलिका ही मोकळी होते। त्याचप्रमाणे आपल्या अन्ननलिकेसाठी सुद्धा गुळ अतिशय उपयोगी आहे। गुळ खाल्ल्यानंतर आपल्या पोटामध्ये जी काही ऍसिडिटी निर्माण झालेली असते हे ऍसिड जेव्हा अन्ननलिकेमध्ये वर येतं आणि जळजळ होते, अशा वेळेला जर आपण गुळाचा खडा आणि त्याबरोबर छोटासा आल्याचा तुकडा असं जर आपण जेवणानंतर खाल्लं तर अशा प्रकारचा जो त्रास असतो, ऍसिड वर येऊन जी जळजळ होत असते ती निश्चितपणे कमी होते। आपलं पचन चांगलं होतं आणि म्हणजेच थोडक्यात काय की आपल्या अन्नभाव स्रोतासाठी म्हणजेच आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम साठी सुद्धा क्लिनिंग असा त्याचा उपयोग होऊ शकतो। आणि म्हणूनच गुळाचा श्वासनलिका आणि अन्ननलिका या दोन्हीवर जो साफसफाई करण्याचा गुणधर्म आहे त्याचा आपण निश्चित फायदा करून घ्यावा। नमस्कार।